नारळ सोडूया. सुरुवात आहे गणपती बाप्पा मोरया आणि रेडी. सो कसं असतं इंट्रोडक्शन? ओके. सो हाय गाईज, मी तुमचा कौस्तुभ. अजून तुमचा नाही झालो पण लवकरच होईल. सो मी आजपासून स्टार्ट करतोय ब्लॉगिंग, नॉट ऑन रेग्युलर बेसिस बट कधीतरी ऑन ऑफ होत राहील. बघूया जरा ट्राय करून एक मराठी मुलगा कसा ब्लॉगिंग करतो. खूप आहेत मराठी मुलं जे ब्लॉगिंग करतात, बट बघूया एक छोटासा असा आर्टिस्ट मराठी कसा करतो ब्लॉगिंग. सो मी इंट्रोडक्शन देतो आधी माझ्याबद्दल. सो हाय, सो माझं नाव आहे कौस्तुभ शिंदे. मी ॲक्च्युली ग्राफिक डिझायनर आहे. मी अप्लाइड आर्ट्समध्ये माझं ग्रॅज्युएशन केलं आहे. सो माझं स्पेशलायझेशन ऑल्सो फोटोग्राफी आहे. अँड मी त्यानंतर डिप्लोमा केला आहे VFXमध्ये. सो व्हिडिओ एडिटिंग पण थोडंफार जमतं. सो लाईक मला फोटोग्राफी थोडंफार येतं, थोडंफार ग्राफिक डिझायनिंग आहे माझं करिअरमध्ये, अँड व्हिडिओ एडिटिंग आहे. सो असं एकदम तोफ नाही आहे बट लाईक आहे, चांगलं आहे. सो खुश आहे मी. अँड ऑल्सो मला ड्रॉइंग खूप आवडतं, जसं की तुम्ही इथे बघतायत. सो मी माझी ड्रॉइंगची जर्नी सांगतो तुम्हाला. सो लाईक 3rd आणि 4th स्टँडर्डपासून मी ड्रॉइंग करायला चालू केलं. अँड त्यानंतर माझं ॲक्च्युअलमध्ये इंटरेस्ट आला ड्रॉइंगमध्ये. म्हणजे इंटरेस्ट होता तसा, पण एक असं ना की करिअर ऑप्शन म्हणून आपण चूज करतो ड्रॉइंग. सो तसं झालं माझं 11th and 12thमध्ये. सो मी 11th and 12thमध्ये ड्रॉइंग करत होतो. सो लाईक तेव्हा असं मी ॲक्च्युअली 11th and 12thमध्ये स्पेसिफिकली चारकोलने ड्रॉइंग करायला चालू केलं. सो मला हे चांगलं वाटत होतं की चारकोलमध्ये माझं ड्रॉइंग चांगलं येतं आहे. सो अजून इंटरेस्ट वाढत गेला माझा. आणि मी नोटीस केलं की मला ड्रॉइंगमध्ये पण आपल्याला एक स्पेसिफिक हे असतो, इंटरेस्ट असतो की लाईक कोणाकोणाला स्केचिंग आवडतं, कोणाकोणाला पेंटिंग आवडतं, कोणाकोणाला वेगवेगळ्या इलस्ट्रेशन्स ड्रॉ करायला आवडतात. तेवढं तसं असतं. सो माझं इंटरेस्ट मला कळला की माझं इंटरेस्ट आहे आईज बनवण्यात, म्हणजे डोळे. सो माझा हायलायटिंग पॉईंट आहे माझ्या ड्रॉइंगमधला की आईज चांगले असतात असे. मी असं पण बोलणार नाही की मीच चांगले बनवतो, बट लाईक चांगले असतात. अँड जसं की तुम्ही इथे बघतायत हे आईज, अँड तुम्हाला मी जवळ दाखवतो. हे ॲक्च्युली चारकोल ड्रॉइंगच आहे, पण हे मी भिंतीवर केलं आहे. अँड इथे आहे ही बाई, पण हिचे पण डोळे तसेच आहे. मग इथे पण ही बाई आहे, इथे कॅट आहे, इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्या बाजूला एक म्हातारा माणूस आहे. अँड हे असेच पेंटिंग्स होते माझे. सो ड्रॉइंग खूप आहेत माझ्याकडे मी केलेले. अँड अजून वरती पण आहे माझ्या वॉर्डरोबमध्ये लाईक खूप सारे कॅनव्हास पेंटिंग्स आहेत, हँड ड्रॉइंग आहेत, लाईक हँड ड्रॉन स्केचेस आहेत. अँड खूप असे ड्रॉइंग बुक्स आहेत, डायरीज आहेत, असे फुल बॅग भरून ते स्टोरूममध्ये पडलेले असे आहेत. सो ते ॲक्च्युली मी चांगलं ठेवायला पाहिजे होतं, बट लाईक ठीक आहे, एवढ्या वर्षाची कुठेच ठेव मी. सो लाईक जेवढे आहेत तेवढे आहेत. माझं एक ॲक्च्युली स्वप्न नाही बोलू शकत, पण एक गोल आहे माझं की लाईक असे चारकोलचे ड्रॉइंग आहेत. हे ॲक्च्युली खूप मोठे आहेत सायझेस फ्रेममध्ये, तुम्हाला ते असं व्हिडिओमधनं कळणार नाही. सो लाईक इट्स लाईक अराउंड 3 to 4 फीट्स, हां आरामात 3 to 4 फीट्सचे हे सगळे फ्रेम्स आहेत. अँड मला ॲक्च्युली असे 50 फ्रेम्स जमा करायचे आहेत. आणि त्यानंतर माझं आर्ट एक्झिबिशन अरेंज करायचं मला, ज्याचं नाव असणार आहे चारकोल ग्लोरीफाईड.
तेच माझं आर्ट अकाउंटच्या इंस्टाग्राम आर्ट अकाउंटचं नाव आहे. तिथे तुम्ही फॉलो करू शकता जर कोणी बघत असेल तर. मोस्टली तर जे फॉलो करतात तेच बघत असतील मला. सो थँक्यू गाईज. अँड काय सांगू मी, तेवढंच ॲक्च्युली सांगण्यासारखं. अँड काही सांगण्यासारखं थोडंफार बाकी पण असेल तरी पण तुम्हाला कळेलच. जसं जसं मी काही ना काही ब्लॉग टाकत जाईन तेव्हा तेव्हा काही ना काही रिव्हील होतच जाईल. असं काय लपून राहणार नाही आहे. पण तेवढंच आहे. सो स्टे ट्यून्ड. लवकरच होप सो मी असे व्लॉग्स टाकत जाईन. अँड लवकरच भेटू आपण या चॅनलवरती. सो बाय.